मुळात जर विचार केला तर दोन्ही घटनेमध्ये 1 महिना पूर्ण झालेला आहे. धनंजय देशमुखचे जे भाऊ आहेत सरपंच संतोष देशमुख 27 मुळात ते प्रकरण आपण थोडं समजून घेऊ. 27 मेला गेल्या वर्षी खंडणीखोर त्या ऑफिसला जातात पवनचक्कीच्या, तिथं जाऊन ते मागणी करतात. नंतर ते शिंदे जाऊन कंप्लेंट देतात, पण कंप्लेंट काय घेतली जात नाही. पण 6 डिसेंबरला एक दलित बौद्ध मुलाला त्या सिक्युरिटीला ते मागणी करतात की आम्हाला आतमध्ये जायचे, परंतु तो स्वाभिमानी मुलगा आतमध्ये त्यांना जाऊ देत नाही. जोपर्यंत आम्ही बाहेर आतमधून आम्हाला कोण सांगत नाही तोपर्यंत आम्ही जाऊ देत नाही. परंतु त्याला जातीवाचक शिवाजीगाळ केली, त्याला मारहाण केली. कारण याच्या अगोदर ते 2-3 दिवस आले होते, त्यांना माहीत होतं की हा गावातील मुलगा आहे, हा दलित मुलगा आहे. त्याला जातीवाचक शिवाजीगाळ केली, मारलं. त्यानंतर त्यांनी सरपंचांना सांगितलं, सरपंचांनी ते पोलीस स्टेशनला गेले, केस पोलीस स्टेशनला. परंतु तेथील जे पोलीस अधिकारी आहेत प्रशांत महाजन नंतर राजेश पाटील या दोघांनी दिवसभर त्यांना बसून ठेवलं, परंतु त्यांची तक्रार घेतली नाही, ॲट्रॉसिटी घेतली नाही. या प्रकरणामध्ये जर ॲट्रॉसिटी घेतली असती, तक्रार जर घेतली असती, मुळात आमच्या भावाला म्हणजे संतोष देशमुखला मारलंच नसतं आणि असं निर्गुणपणे मारलं नसतं. त्यामुळे सरकारचे बळी आहे, सरकार याला जबाबदार आहे. आणि आज जर विचार केलं तर हे 2 जे अधिकारी आहेत आज ताग्यात दोघांना ॲट्रॉसिटी नाही, कारण कलम 4 नुसार ॲट्रॉसिटीनुसार यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. कारण कामामध्ये यांनी हायगाई केलेली आहे. कुठे 2 अधिकारी, मला तर समजते काही ठिकाणी बदली केली, त्यांची डिसमिस केले पाहिजेत. मृत्यू झालाय ते पण निर्गुणपणे मारले, त्यांना डिसमिस केलं पाहिजे, स्पष्टपणे आमची मागणी. आणि वाल्मिक कराड जो आरोपी आहे खंडणीचा, मुळात सुरुवातच खंडणी प्रकरणामध्ये झाली ना, त्यांच्या पण 302 कलम दाखल झालं पाहिजे. आणि जातीपातीचा इथं काही प्रश्न येत नाही, आरोपीला कोणतीही जात नसते, हे माझं स्पष्ट मत आहे. दुसरा प्रश्न असा आहे की परभणीमध्ये सोमनाथ सुरेंशी जो मुलगा आहे त्या मुलाला न्यायालयीन कस्टडीमध्ये त्याचा जीव गेलेला आहे, हा सुद्धा सरकारचा बळी आहे. या जीव गेल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर त्या रिपोर्टमध्ये वेगवेगळं मुख्यमंत्री साहेब विधान भवनात वेगळंच बोलतात. त्याचे घरचे म्हणतात की आम्हाला काही श्वासाचा त्रास मुलाला नव्हताच ना, विनाकारण तुम्ही कसं विधान भवनामध्ये बोलता, हा मला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही 10 लाख रुपये जाता, त्यांनी नाकारले 10 लाख रुपये. 10 लाखाची गरज नाही, त्यांचा एफआर सुद्धा घेतला नाही. त्या वत्सला मानवते म्हणून एक आंबेडकरी महिना आहे, त्यांना रिंगण करून मारले, रिंगण करून पोलिसांनी. ते सोशल मीडियामध्ये व्हिडिओ काल त्या मला भेटल्या, त्यांचे सुद्धा एफआर दाखल केली नाही. एक बाळंतीन बाई आहे 1.5 महिन्याची, तिला इतकं मारले पोलिसांनी. अरे लाज वाटली पाहिजे. महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही बाळंतीन बाईला मारताय 1.5 महिन्याच्या. आपण काय शब्दामध्ये ओली बाळंतीन म्हणतो, लाज वाटली पाहिजे ना मारताना सुद्धा. काल मी त्यांना सुद्धा भेटलो, तर या तिघींचे एफआर का दाखल करून घेत नाही. न्यायालयीन कस्टडी आणि तुम्ही जे न्यायालयीन चौकशी लावली, हा सोमनाथ सुरेंशीचा भाग आहे. या 2 प्रकरणामध्ये 3 प्रकरणामध्ये एफआर दाखल करून घ्या ना, हा आमचा पडलेला पहिला प्रश्न आहे. आणि हे होत नाही, म्हणून मी स्वतः गेल्या 4 दिवसापासून परभणीमध्ये बसलेलो आहे आणि परभणीमध्ये आंदोलन करत आहे. जोपर्यंत या तिघांना आणि भीमसैनिकांचे सर्व गुन्हे, जे सुशिक्षित भीमसैनिक आहेत, जे आंदोलनामध्ये नव्हते, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये त्यांना कुत्र्यागत मारलं आणि त्यांना विनाकारण आतमध्ये टाकलं, त्यांचं आयुष्य काय बरबाद करता. अहो सोमनाथ सुरेंशीला मारलं ना ज्याप्रमाणे, त्याचप्रमाणे 150 लोकांना मारले. 150 लोकांची हत्या झाली असती त्या भागामध्ये, 150 लोकांच्या, आणि ते पण पोलिसांनी केली असती. स्पष्टपणे व्हिडिओच्या माध्यमातून दिसतोय. माननीय मुख्यमंत्री साहेब, मी आपल्या माध्यमातून विनम्र विनंती करतोय, पहिल्यांदा या 2 कुटुंबांना घरी जाऊन भेटी द्या. मुंबईला बोलू नका. त्यांचा जीव गेला आणि त्यांनाच म्हणताय मुंबईला या. ही कुठली शाही आहे? ही काय पेशवाई आहे का? अहो ही शिवशाही आहे. त्यामुळे कृपया करून त्यांना भेट द्या आणि त्यांना न्याय द्या, त्यांच्या मागण्या समजून घ्या, एवढंच सांगतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.